शेतकऱ्यांच्या धान्य साठवणुकीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गाव तिथे गोदाम आणि जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या अंमलबजावणीला अकोला जिल्ह्यात गती देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत। सहकार आणि महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या गाव तिथे गोदाम तसेच जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या अंमलबजावणीसाठी अकोला जिल्हा प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सहकार विकास समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। या योजनेअंतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गाव पातळीवर गोदाम उभारण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे। गावातच सुरक्षित धान्य साठवणूक व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे। जिल्ह्यात सध्या 67 संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यांची छाननी सुरू आहे। प्रस्तावांची अचूक माहिती सादर करून तहसील कार्यालयाशी समन्वय साधत प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले। याशिवाय कर्जमुक्ती योजना आणि राष्ट्रीय सहकारी डेटाबेस अद्ययावत करण्यासंदर्भातही आढावा घेण्यात आला।